हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. अशा प्रकारे तुम्ही शेपूची रस्सा भाजी जर बनवली ना, तर न खाणारे सुद्धा आवडीने पोटात चाटत पुसत खातील, एवढी छान टेस्टी होते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. शेपूची भाजी ती मी छान स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतली. त्यानंतर आपण त्या सर्वप्रथम तेलामध्ये जिरे घातले आहेत. मी मोहरीचा पालेभाजीला वापर करत नाही, तुम्ही करत असाल तर वापरू शकता. जिरे छान तडतडले, त्यानंतर भरपूर असा लसूण आपण चिरून घातला आहे बघा. छान असं लसणाची फोडणी दिली ना पालेभाजीला तर एक नंबरच भाजी होते. छान लसूण आपल्या तेलामध्ये परततो. त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहे 4 ते 5. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरचीची पेस्ट वापरली तुमच्या आवडीप्रमाणे तरी चालेल. छान असं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. अशा प्रकारे खरंच मैत्रिणींना अवश्य एकदा बनवून बघा. अगदी खरंच खूप आवडीने खातील आणि खूप छान टेस्ट लागते बघा. छान लसूण मिरची आपला आहे तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जी मी भाजी चिरून घेतली होती ती मी फोडणीला घातली आहे बघा. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. तुम्हाला भाजीचं प्रमाणाचं लक्षात येत नसेल तर तुम्ही नंतर मीठ घातलं तरी चालेल, कारण पालेभाजी कुठली पण अगोदर दिसताना जास्त दिसते, नंतर ती कमी होते. मग त्यामुळं तुमचं मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही नंतर भाजी जेव्हा कमी होते तेव्हा तुम्ही मीठ घातलं तरी चालेल. छान अशी आपण परतून घेतोय, खूप सुंदर लागते. अशा प्रकारे अवश्य बनवून बघा. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आपण 5 मिनिटासाठी वाफ दिली होती लो फ्लेमवर. हे बघा कमी झाली आहे. तुम्ही इथे मीठ घातलं तरी चालेल. त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे. त्याने खूपच अप्रतिम अशी चव होते आणि आपण परतून घेणार आहोत टॉमॅटो घालून आणि छान असं आपण टॉमॅटो आहे ते पण शिजवून देणार आहोत. टॉमॅटोने अप्रतिम अशी चव लागते. जी शेपूची भाजी की काहींना शेपूची भाजी ती खाल्ली की ढेकर येतात, पण अशा प्रकारे बनवल्यावर बघू शकता आपण. त्यानंतर 5 मिनटं पुन्हा लो फ्लेमवर झाकण ठेवलं. हे बघा आपण अजिबात भाजीमध्ये मीठ पाणी घातलं नाही, तरी पण मिठामुळे पाणी सुटलं आहे भाजीला. छान अशी आपण भाजी बघा अर्धवट शिजली आहे आपली, अगदी 70 ते 80% शिजली आहे. त्यानंतर मी त्यातली निम्मी भाजी आहे ती काढून घेतली. त्याचा पण मी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हे बघा छान अशी आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. खूप सुंदर असं लागतो. शेंगदाणे भाजून बारीक करून ठेवलेले आहेत मी. कूट त्याचा 2 चमचे टाकला आहे. तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करू शकता. छान असं आपण हलवून घेतले. आवश्यकतेप्रमाणे आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आणि खूप छान ही जी भाजी आहे ही भाकरीबरोबर ना तर खरंच खूप छान एक नंबरच लागते. माझं इथे मीठ घालायचं राहिलं होतं, नंतर मी मीठ घातलं आहे भाजीला थोडंसं, कारण आपण सुरुवातीला घातलं होतं, पण आपण जेव्हा रस्सा वाढवला आहे तेव्हा त्याला मीठ कमी पडलं होतं. त्यानंतर मी मीठ घालून घेतलं आहे. हे बघा छान अशी उकळी आली आहे बघा भाजीला आणि खूप छान लागते मैत्रिणींनो. अवश्य एकदा अशा प्रकारे बनवून बघा. खरंच खात्रीने सांगते की न आवडणारेसुद्धा शेपूची भाजी खातील, एवढी छान लागते. कारण सुकी भाजी खाल्ली ना की काहींना आवडत नाही, ते ढेकर येतात. म्हणून तुम्ही अशा प्रकारे बनवली ना तर अजिबात त्याचे ढेकर वगैरे येत नाही. आपण छान अशी आधी शिजवून घेतली होती भाजी. हे बघा थोडीशी आपण 2 मिनटासाठी बारीक गॅसवर ठेवली होती. हे बघा मस्त अशी आपली शेपूची पातळ रस्सा भाजी तयार झाली आहे. प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा. एक नंबरच. भाकरी, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, मक्याची भाकरी कशाबरोबर पण खा. अशी अप्रतिम अशी आपली शेपूच्या भाजीची रस्सा भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. बघू शकता खूप सुंदर आणि टेस्ट म्हणाल ना तर अगदी अप्रतिमच. हे बघा
चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, हाईप करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून त्यांना पण छान छान रेसिपी पाहायला मिळतील. आणि छानशी कमेंट करा, हाईप पण करा. चला तर मग आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.